नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। पुरस्काराबद्दल वनिता मानकर यांचा सत्कार। जीवेश्वर महिला मंडळाच्या अध्यक्षा वनिता मानकर यांनी जीवेश्वर महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी एक व्यासपीठ निर्माण केले आहे। महिला सबलीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन रायगड येथील छत्रपती कर्तृत्वभूषण पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे। ही साळी समाजासाठी अभिमानास्पद बाब आहे। वनिता मानकर यांचे महिला सबलीकरणाचे केलेले कार्य उत्कृष्ट आहे, असे प्रतिपादन स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख विक्रम पाठक यांनी केले। जीवेश्वर महिला मंडळाच्या अध्यक्षा वनिता मानकर यांना नुकतेच श्री छत्रपती कर्तृत्वभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। याबद्दल त्यांच्या विविध सामाजिक संस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळ, जीवेश्वर मित्रमंडळ दिल्ली गेट, लक्ष्मी नारायण नागरी पतसंस्था, आर्ट ऑफ लिव्हिंग, वेस्ट पेपर मर्चंट असोसिएशन, जीवेश्वर महिला मंडळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। या प्रसंगी स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख विक्रम पाठक, सेक्रेटरी विजय मानकर, खजिनदार गजेंद्र सोनवणे, योगेश पांढरपोटे, श्री जीवेश्वर मित्रमंडळ दिल्ली गेटचे अध्यक्ष संजय सागावकर, विनायक नाटाळे तसेच मोहन ठाणेकर, उल्हास ढोरे, संजय दळवी, योगेश भागवत, लक्ष्मी नारायण नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष मिनल बोरा, उपाध्यक्ष स्वाती गुंदेचा, कार्यकारी संचालक नरेंद्र बागडे, गणेश मानकर, ॲडव्होकेट अभिजित कोठारी, निकिता कणोरे, व्यवस्थापक संतोष वल्ली, आरती ढोरे, अमृता कांबळे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे जिल्हा समन्वय प्रकाश लोखंडे, योगा टीचर नरेंद्र बोठे, सुभाष लोणावत, माधुरी लोणावत, दत्तात्रय आंधळे, नूतन आंधळे, अंबादास वल्लाकट्टी, इंजिनियर असोसिएशनचे ईश्वर बोरा, कुणाल बुरगुल, वेस्ट पेपर मर्चंटचे राजेश बजाज, अजित सेठ बोरा तसेच संजय कोठारी, रणरागिनी महिला फाउंडेशनच्या रोहिणी पवार, ज्योती पवार, विजयालक्ष्मी लयचेट्टी तसेच जीवेश्वर महिला मंडळाच्या शैला मानकर, छाया साळी आदींसह विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी महेश कांबळे। आपण हे करूया ते करूया असं करायचंय, सगळ्या महिलांसाठी काही ना काही करतच असतात। म्हणजे त्यांच्याकडून कर्तृत्ववान नावलौकिक मिळवलेल्या उत्तम मूर्ती आणि ज्यांचा आज वाढदिवस अशा वनिताताई वनिताताई मानकर सामाजिक काम करतो, प्रत्येक जण करतो, तळमळच करतो, तर सामाजिक काम करता करता समाज सुद्धा आर्थिक प्रगती क्षेत्रात वाढ करावं, सदन कुटुंबातून आर्थिक उन्नती कशी व्हावी ही वनिताताईंनी प्रत्येक त्यांच्या शिष्यांना मार्गदर्शन करून शिकवली। मॅडम म्हटल्या की मोफत प्रशिक्षण द्यावं तुम्ही रांगोळी मेहंदीचा, तर मी नक्कीच देईन आणि महिला सक्षमीकरणासाठी मी जरूर प्रयत्न करेल आणि माझ्या कुठल्याही गोष्टीला ना नाहीये। विक्रम भाऊजींनी पण म्हणा की त्यांनी कुठलं मला काम सांगितलं मी नाही म्हटले, संजय भाऊजींनी पण सांगा आजपर्यंत मी जे काही काम केलेलं आहे त्यांच्या सहकार्याने केलेले आहे आणि असंच सामाजिक कार्य करत राहील, कारण मला सामाजिक कार्याची लहानपणापासून आवड आहे आणि हस्तकला वगैरे त्याची पण आवड मी जोपासली। त्याच्यामुळे रांगोळी मेहंदीच्या माध्यमातून मुलींना, गरीब मुलींना प्रशिक्षण द्यायचं, त्यांचं जे काही आर्थिक प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करायचे, हा माझा एक ध्येय होता आणि मला हे फार आवडतं, म्हणून इथून पुढे मी करत राहणार। त्याच्यामुळे थँक्यू, तुम्ही आणि जर मला माझ्याकडनं काही चुकी झाली असेल तर मला क्षमा करा। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई
साईबन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.